सांगा ना. पावला पावलाला फजिती होते. आपल्याला सवय झाली म्हणून आपल्याला समजत नाही की फजिती झाली ती, पण सवय झाली. कोणत्या पण गोष्टीची एकदा का सवय झाली ना मग काय नाही. तुम्ही वीस खाल्यावर मनुष्य मारतो, बरोबर आहे ना. मग तुम्ही सवय लावा, थोडी थोडी मारणार नाही माणूस, थोडी थोडी. पहिला सुद्धा हेच बोट लावता, दुसऱ्या दिवशी 2-3 दिवस झाले का 2-2 लावायचे. अशा प्रकारे तो विष पचवायला सुरुवात करतो. आणि एकदा तो पचवायला सुरुवात केली मग किती पण विष खाल्लं तर त्याला काय होत नाही. म्हणतात त्या वार आहे, विष की आहारी पडे समुद्री पायवार जोडे, एकी वाघ ब्रह्म ठोकळे अभ्यासे केले, म्हणून अभ्यासाची काही सर्वथा दुष्कर नाही, या लागी माझ्या ठाई अभ्यासे मिळ असे म्हणतात. सवय लागली त्याप्रमाणे आम्हाला सवय लागली फजिती करून घ्यायची, सारखी फजिती. जया देह संबंधांतो पदोपदी आत्मघातू भुंजता संतो घ्यायचं नाही. म्हणून मी रोजच्या रोज सांगत असतो समाजाला की आपण ही जी पृथ्वी जेव्हा उत्पन्न झाली ना देवाने, जेव्हा हे जग निर्माण केलं तेव्हापासून तुम्ही बोला मोठं, मला पण आश्चर्य वाटतं. तेव्हापासून तुम्ही आम्ही आहोत. कधी उंदीर बनलो, कधी घुस बनलो, कधी कुत्रा बनलो, कधी गाढव बनलो, कधी झाडं वेली बनलो, बरं का. सगळे अशा प्रकारचे पाप केलेले. आम्ही मध्ये मध्ये माणसं पण आम्ही बनलो. मला हे गोष्टी महत्वाचे सांगायचे आहेत, महत्वाचे होते. कधी कधी आम्ही मनुष्य पण बनलो. मनुष्य योनी किंवा देवाने आपल्याला देवाचं भजन करण्याकरता दिली आहे. आणि इथे पण भजन जर नाही केलं तर त्याच्यासारखा आत्मघात की या जगात कोणीच नाही असे भगवान म्हणतात. माध्यम सुलभम सुदुर्लभम प्लवं सुकल्पम गुरु कर्णधारम मयानुकूलेन नपस्त्वतेरितम पुमान भवाब्धी न तरेत आत्महा. त्याला आत्मघाती म्हटलेले. परमेश्वराला प्राप्त करण्याची सगळी साधनं देवाने या जगामध्ये तुम्हाला दिली आहे. माध्यम सुलभम सुदुर्लभम, दुर्लभ असलेला किमती असलेला शरीर देवाने आपल्याला फुकट दिलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा देवाला प्राप्त करण्याची सगळी सामुग्री त्याच्यामध्ये दिलेली आहे. एक डोळ्याचा उपयोग केला देवाला बघण्याकरता तरी पण आपला उद्धार होऊ शकतो. देवाची कीर्ती ऐकण्याकरता कानांचा उपयोग केला तरी पण आपला उद्धार होऊ शकतो. आणि भगवंताचंच नाम घेईन, बाकीचं काही घेणार नाही तोंडामध्ये, असं जर त्याने नेम केला तर त्याच्यातून त्याचा उद्धार होऊ शकतो. कोणत्या पण साधनाने जेणेकरून आपलं मन देवाच्या चरणी स्थिर करायचं. हा अशा प्रकारचा आहे. आणि अशा प्रकाराने या शर्यतीला असून देखील आम्ही जर परमार्थ केलं नाही, आम्ही भगवत प्राप्ती जर केली नाही तर त्याला आत्मघाती म्हटले. बस माया अनुकूलेन नभस्त्वतेरितम, माझी अनुकूलता आहे म्हणतात भगवान. परमार्थ करायला अनुकूलता लागते. आमच्या गावात पण आता एक सप्ताह झाला, बरं का, सप्ताह झाला. तुम्हाला सांगू पारायणाला बसलेले माणसाला तासाला काय लागतात. एकेका तासाला कोणी कलिंगड आणतो, तो कोणी पोहे करून आणतो, कोणी शिरा करून आणतो, कोणी काय काय करून आणतो. माझी अनुकूलता आहे. तुम्ही परमार्थाला लागा, घरात बसा. तुम्हाला घरात बसून जेवण नाही आले तर मग मला बोल. भगवान म्हणतात असं आहे. म्हणून एकदा का देवाच्या काय चिंतनाला लागल्यानंतर बाकीचं सगळं भगवान बघतात. बस विठ्ठल विठ्ठल योगक्षेम महाम्यम, त्याचा योग आणि क्षेम मी अशा प्रकारचं वाहत असतो. म्हणून सगळी सामग्री दिलेली आहे. तेव्हा बस झाला. आता आपण जरा विचार करूया. फजिती बस झाली, फजितीच्या पासून आता दूर होऊया, नाही का. तुकाराम महाराजांनी सगळे संत बोलतात ना, बहुदूरवरी भोगविले भोगा, बहुदूरवरी भोगविले भोगा, बहुदूरवरी भोगविले भोगा. आता पांडुरंगा सोडवावे, आता पांडुरंगा सोडवावे, आठवेन पाये माझा नवस, आठवेन पाये माझा नवस. आता पांडुरंगा
आठविन पाये हा माझा नवस. भाऊ दुर्वरी म्हणतात, तुकाराम बाबा बोलतात. दुर्वरी म्हणजे फार फार वर्ष झाली, करोडो वर्ष आपण आहोत, जेल भोगतोय. करोडो वर्षाचं जेल आहे आपल्याला. असं नाही काय 20 वर्षाची सजा आहे का 25 वर्षाची सजा आहे, असं नाही. करोडो वर्ष आपण जेलमध्ये आहोत. निघूया, चांगला परमार्थ करूया, देवाला आवडणारा परमार्थ करूया, असा अर्थ आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी आपल्याला हे सगळे कष्ट करायचे आहेत. हरिपाठ वगैरे त्या बंधनातून सुटण्याकरता करायचं आहे. कीर्तन करायचं आहे ते बंधनातून सुटण्या, संसाराच्या बंधनातून सुटण्याकरता. वारी वगैरे आपण करतो ती सुटण्याकरता, मजा मारायला नाही. मजा मारायला जातात सगळी लोक, तुम्ही आम्ही सगळे तेच आहोत. मजा मारायला चालले, आपली मजा करायला, तर त्याच्यात नाही होत. जर मजा करायला नसतो गेलो, जर आपण खरोखर देवासाठी जर गेलो असतो तर आपला उद्धार झाला असता ना. ज्या अर्थी उद्धार होत, हे जे सगळं कीर्तन, सप्ताह, दिंड्या वगैरे हे सगळं बाह्य रंग आहे. याच्यामध्ये काय फरक नाही, याच्यामध्ये अंतर सिद्ध होणार नाही, याच्यामध्ये उद्धार नाही होणार. हे आपण उद्धार आपल्याला घरात करायला लागेल. परमार्थ आपल्याला आपला उद्धार करून जर घ्यायचा असेल तर आपल्याला परमार्थ आपल्याला घरात करायला लागेल. आपण जो कीर्तनामध्ये जो परमार्थ दाखवतो ना, तो दाखवण्याचा आहे परमार्थ, कल्याण नाही आहे. आम्ही सांगतो हे सगळे अनुभव आपल्याला येतात. बरीच सगळी झाली माझी, त्यामुळे सगळे मला अनुभव आहेत. सगळ्यांना कोणाला पण कोण बोलला, तुम्ही पण आले होते कीर्तनाला, हो मग आता आपण शेजारी आहोत ना, मग नाही गेले होते काय बोलतील, आणि परत ते येतील तर मग आपलेच हत्याला बोलतात. सगळी माणसाचीच बोलतात, अशी नाही बोलत की चार शब्द मी ऐकेन, तुकाराम महाराजांचे शब्द ऐकेन, ज्ञानेश्वर महाराजांचे ओवी ऐकेन, माझ्या उद्धाराच्याबद्दल मला जायचंय, मला कीर्तनाला, असं नाही कोणी बोलत. प्रत्येक माणूस असं होतो, आपण नाही गेल्यानंतर मग तू कोणी कसा येईल असे बोलतात ते बस. आणि याच्यामध्ये आमचं सगळं आयुष्य बरबाद होत चाललंय. नाही कीर्तनाला यायचं आहे, तुकाराम महाराजांचे शब्द ऐकायचे आहेत, ज्ञानेश्वर महाराजांचे शब्द ऐकायचे आहेत, आणि जेणेकरून या संसाराच्या बंधनातून मला सुटायचं आहे. ही भावना घेऊन आपण कीर्तन करू, कीर्तन ऐकूया, ही भावना घेऊन वारीला जाऊया. ही भावना घेऊन वारीला जायचं. आपल्याला का जायचंय वारीला? कारण तिथे महान साधू संत आलेले असतात, त्यांच्या पायाची शरण धुरी जर लागली तर आपला नक्की कल्याण होईल. याच्यासाठी आपण तिथे जायचं आहे. हा हेतू असला पाहिजे, हेतू ठेवला पाहिजे. आमची कबीराच्या जीवनात एक प्रसंग आहे. कबीराच्याकडे जेव्हा आमचे ज्ञानेश्वर महाराजांनी संत पाहुणे गेले, आणि पाहुणे गेल्यानंतर कबीरांना सांगितलं की आम्हाला जेवण करायचं म्हणून. बरं का, जेवण करायचं तर घरात काय नाही, संतांच्या घरात काहीच नसतं असं आहे. तर त्यांच्या पत्नी फार चांगल्या होत्या, महान पतिव्रता. बरं का, जगाच्या इतिहासामध्ये एक त्यांची पत्नी खरी अशी नाही कोणी बघ, अशी पतिव्रता नाही मी बघितली, मोठी महान. तिने सांगितलं की तुम्ही त्यांच्याजवळ बसा, मी येते सोयी करून सामानाची. ते दुकान 12 वाजले होते रात्रीची, कीर्तन 9 ते 11 होता ना त्यांचा, आणि मग ते 12 वाजले होते त्यांच्याकडे जायला. गेली ती गेली दुकानामध्ये, एकच दुकान वाला उघडा होता असं आहे. तिने सांगितलं की मला माझ्याकडे पाहुणे आले, तर मला सामान पाहिजे. तुम्ही पैसे द्या ना, पैसे नाहीत ना म्हणून तुम्हाला असं आहे. मग त्याने सांगितलं तिचं ते अतिशय रूप सुंदर बघून ना तू वाचला त्याची पाहिजे. तू म्हणतो मला तो पाहिजे आजच्या दिवशी, तुमचं काम झाल्यानंतर तू मला पाहिजे. हो बोलली ती. तिने असं ठरवलं की माझ्या ज्ञानेश्वर महाराजांसाठी माझा जर शरीर संपत असेल तर संपत, पण मी माझ्या ज्ञानेश्वर महाराजांच्या संतांना जीव उठले. झालं सगळं सामान वगैरे आणला, जेवण वगैरे झालं. त्याने विचारलं कसं काय सामान तुम्हाला कोणी दिलं? म्हटलं दुकानदाराने दिलंय, तर त्याने मला बोलवले आजच्या रात्रीला. असं का? बस धन्य झालो मी आता की माझी पत्नी कशी निघाली की जिने साधूंच्या सेवेकरता आपलं शरीर कसपटाप्रमाणे फिरकून गेला,
अशी कबीरजी बोलतात. मग तिला खांद्याला घेतली आणि गेले. पावसाळ्याचे दिवस होते. तिथे गेल्यानंतर हे गेले मागे. तिथं ते ओट्यावर तिला उभी केली आणि गेली. मग तो वाचत बघत होता. आला तो बाहेर आला. तो पाय पावसाळ्याचे दिवस आहेत, पाय भिजले नाही, चिखल नाही लागलं. म्हटले कसे काय तू आले बाय, पाय भिजले नाही तुझे? काय नाही, माझी पती आली होती मला घेऊन. त्याने सांगितलं होतं की संतांच्या सेवेकरता आपलं जीवन बाल होता ते चांगलं म्हणून त्यांना बरं वाटलं म्हणून ते आले होते. असं का? कुठपर्यंत आले होते ते? तर तिने सांगितलं इथपर्यंत आले होते ते. आणि तिथे तेव्हा तो तिथपर्यंत आला ना, जिथे कबीरांचे पाय लागले होते तिथे त्याचे पाय लागल्यानंतर तुम्हाला सांगू एवढा चमत्कार झाला की त्याच्या अंतकरणच बदललं. अंतकरण बदललं. बस आमचे तुकाराम बाबा बोलतात ना, वासनेचे बीज जळून जावे, चरणरज आमच्या त्या वाण्याच्या दुकानदाराच्या पायाला लागले आणि मन बदलले, वासना बदलली. कबीरांच्या पत्नीला साष्टांग दंडवत घातला. आई मला कबीरांच्या स्वाधीन कर असं बोलला. तुमचे जे पती आहेत ना त्यांचे स्वाधीन कर. आजपासून तू माझी आई आहे असं बोलले. आणि तिथे ते जेव्हा आले तेव्हा ना कबीराला समजलं की असंच आहे म्हणून. बरं का, कबीराने जायचं काय नाही, त्याचं काय चिंता काय करायची काय कारण नाहीये. बरं का, तुमच्या अनुताप झालाय ना, अनुताप त्या अनुताप तीर्थामध्ये जायला लागतं आपल्याला. दुष्कृती जरी झाला अनुताप तीर्थी झाला, नाहुनी मज अंत आला सर्व भावे. असं आहे. मला हे सांगायचं आहे, त्याप्रमाणे आपण आळंदी पंढरपूरला जातो, चंद्रभागेमध्ये जायचं. तिथे त्या मारूचे ते संत चरण रज लागले असतात, त्याच्यामध्ये आपल्याला बदल करून घ्यायला घेतला पाहिजे. आपण जर काही व्यसन करीत असू तर वारीला गेल्यानंतर आपल्या मनामध्ये आपण असं महसूस केलं पाहिजे की आपण वारी करतो खरी, पण तंबाखू का सुटत नाही, का विडी सुटत नाही, का व्यसनातून आपण बाजूला होत नाही, हा विचार आम्ही केला पाहिजे ना. ज्या ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या कोणाला माहित नाही असं काही नाहीये. कोणी पण सांगेल की तंबाखू बरोबर नाहीये. पिणारा सुद्धा बोलतो प्यायला नाही पाहिजे, तो पितो तो बोलतोय. मग हे मला सांगायचं आहे की सगळ्या समाजाला योग्य काय आणि अयोग्य काय याची जाणीव आहे. नाही असं नाही. इंद्रियांचा ताबा आपला सुटलेला असल्यामुळं आपण त्यांना त्याच्या आहारी जात असतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाला प्राप्त करण्यासाठी, संसाराच्या बंधनातून सुटण्यासाठी कीर्तनाला यायचं, वारी करायची, आळंदी पंढरपूरला जायचं. ज्ञानेश्वर महाराजांना इथं ठेवून वारी करायची, हृदयामध्ये त्यांना ठेवून शेवटपर्यंत आळंदीपर्यंत पोचेपर्यंत हृदयामध्ये देवाला ठेवायचं. पांडुरंगाला हृदयामध्ये ठेवून जायचं. मजा मारीत नाही जायचं. उद्धारासाठी आपण प्रयत्न करूया. निश्चित वागणं हे कोणाला पण चांगलं नाहीये, ही सगळ्यांना, ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे. मग आता आपल्याला आज विचार असा करायचा आहे की ज्यांचा उद्धार झाला आहे, बरं का, जे संसाराच्या बंधनातून सुटले आहेत, ज्यांना देवाची भेट झालेली आहे, त्यांचं आचरण कसं असतं, त्यांचं भजन कसं असतं, त्यांचं बोलणं कसं असतं, त्यांचं पाहणं कसं असतं, त्यांचं ऐकणं कसं असतं, याचा विचार आम्हाला करायचा आहे. शिक्का तर नाही कोणाच्या पाठीवर की त्याचा उद्धार झालाय म्हणून, असं तर नाही कोणाचा, की असं तर कोणी लिहिलं नाही त्याच्या पाठीवर की हा संसाराच्या बंधनातून सुटलाय म्हणून. वा, तर एक गोष्ट आहे, तर लक्षणा आणि वाच्यंते नाना मतभेदा, त्यांची लक्षणं अशा प्रकारची आहेत. त्या लक्षणातून
प्रकाशते कॉफी पात्रे भूमीची मातव सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे ते म्हणतात भूमीची मातव. आपण एखादा पौधा जर एका ठिकाणी जर जमिनीवर लावला तर तो जो जोराने फुफावला तर आपण समजा आतली जमीन चांगली आहे, कडक नाही आहे. आणि जर वाढलाच नाही तर आपण समजूया आत खडक आहे आत. भूमीची मातव सांगे कुंभाची लवलव नाना आचार गौरव सुकुलिनाचे. बरं का, सुकुलीन कुलवान मनुष्य कुलवान स्त्री आहे, चांगलं आचरण असतं तिचं. कुलवधू लपवी अवे वाटे. जास्तीत जास्त आपलं अंग कसं टाकेल असे कपडे केले पाहिजेत. बरं का, सगळ्या महिलांनी पण बस किमती वस्तू आहे ती किमती. देवाने महिलांना किमती शरीर दिलेलं आहे. किमती वस्तू गोदरेज मध्ये ठेवायच्या असतात, बाहेर नाही दिसल्या पाहिजे. दागिने वगैरे दागिने ते दरवाजाच्या कोणाला ठेवतात का? नाही कपाटात लावून बरं का किली लावून अशा प्रकारचे ठेवायच्या. किमती वस्तू आहेत. दागिन्यांची काय किंमत असेल की ज्या स्त्रियांचं शरीर किमती पृथ्वीच्या मोलाचं शरीर किमती, म्हणून ते त्यांना किती जपून ठेवलं पाहिजे. ही गोष्ट तितकीच महत्वाची आहे. मी अभंगाची पार्श्वभूमी आपल्याला अशी सांगतो की एक महिला आहे, भजन करण्याची इच्छा आहे तिची. अनेक जन्म तिने घेतले पण तिने भजन नव्हतं केलं. यज्ञ याग तपस्या सगळे केले. यज्ञ याग तपस्या तीर्थाटन धर्म बरं सगळ्या करून सुद्धा जीवाचा उद्धार नाही. उद्धार करण्याकरता ज्ञानोबा तुकाराम नाता उद्धार तेव्हा उद्धार नाही, तसा उद्धार नाही होणार. तुम्ही किती यज्ञ करा उद्धार नाही होणार. किती तुम्ही चांगदेवासारखे 1400 वर्षे योग करा उद्धार नाही होणार. हात योग करा नाहीतर अष्टांग योग करा उद्धार नाही होणार. बरं का, रोजच्या रोज तीर्थयात्रा करा उद्धार नाही होणार. रोजच्या रोज गंगेमध्ये बुडी मारा उद्धार नाही होणार. उद्धार होण्याकरता भजनच केलं पाहिजे. हे ज्ञानदेवांचं भजन किंवा ज्ञानदेवांनी सांगितलं त्या पद्धतीचं भजन करायला पाहिजे, तरच उद्धार. असा अर्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तिने जन्म घेतला आता भजन करण्याकरता. भजन करायचं आहे मला ती म्हणते. बस भजन करायचं आहे. भजन करण्याकरता ती जन्म घेतला. ती एका विहिरीमध्ये होती, ती बसली होती देवाच्या कृपेसाठी. जांभाळी नावाचा एक ऋषी होता. जंगलामध्ये फिरत चालला होता. तो त्याने एक विहिरी ओसाड विहीर बघितली आणि त्याने असं डोकावलं. पाहता तो त्या विहिरीमध्ये अतिशय सुंदर स्त्री तरुणी तपस्या करते, डोळे बंद करून तपस्या करते. आश्चर्य वाटलं, कुतूहल वाटलं. म्हटले माताजी कोण आहात तुम्ही? आणि या घोर वनामध्ये इतक्या तारुण्य अवस्थेमध्ये तुम्ही एकट्याच त्या विहिरीमध्ये काय करतात? असं आहे. तेव्हा तिने काय उत्तर दिलं आहे का? ती म्हणते ब्रह्म विद्याहम अतुलाम योगींद्रैर्याचे मृग्यते चराम्यस्मिन् वने घोरे ध्यायन्ती पुरुषोत्तमम्. मी या घोर वनामध्ये फिरते आहे. ब्रह्मविद्या आहे माझं नाव. मी ब्रह्मविद्या आहे. तुला माझी तुलना नाही कोणी या जगात करू शकत. मी जगात सर्वश्रेष्ठ शकत. योगींद्र ऐर्याचे मिरग घेते जया ज्ञाना लागी गगन गेली तारती योगी. बरं का, स्वर्गाची आडवगी उमरोणी अशा प्रकारचे ज्या ज्ञानासाठी ते ज्ञान तिला प्राप्त झाले. ब्रह्मज्ञानेन पूर्णाहम तेन आनंदेन तृप्तधी तथापि कृष्ण रत्मिना मन्यते मन्यते शून्यम. मी शून्य समजते. भगवंत कृष्णाचं प्रेम नाही. आणि इतकं प्रेम जेव्हा होतं ना, त्या प्रेमोत्कर्षाने जेव्हा तो भक्त भजन करतो जेव्हा तेव्हा त्याचा उद्धार होतो. आणि तो उद्धार करण्याकरता ती त्या लिहिली. मग ती देवाचं चिंतन करते. पण जुना काल असल्यामुळे ना ती त्यांची घरातली माणसं तिला त्या कृष्णाला भेटू देत नाही. कृष्ण हा नवरंगी नवरंगळा म्हणतात ना, सगळ्या रंगाने रंगलेला असे भगवान होते. ज्याचा जसा रंग असेल तशा रंगाने ते रंगत होते. बस त्यामुळं लोक सामान्य माणसाला देव नाही समजणार.
ज्ञानेना पण देव नाही समजत. न मे विदुः सुरगणाप प्रभवन्नवत्या अहम आदिदेवानां महर्षीणांते सर्वशः. भगवान म्हणतात न मे विदुः सुरगणाः. सुरगण जे देव लोक आहेत ना 33 कोटी, त्याने नाही मला जाणला पडलं. ज्याला आपण ब्रह्मदेव म्हणतो ना त्याला पण नाही मी काही समजलो, त्याला पण धर्माला यायला लागलं तुमच्या आमच्यासारखं बरं का. आ ब्रह्म हो ना लोका पुनरावर्तिनो मामुपे पुनर्जन्म विद्यते वास. तर त्याला पण धर्माला यायला लागलं. म्हणून कोणाला नाही समजत तर दुसऱ्या कोणाला तरी काय समजत. एखादा कोणी असतो शैले शैलेन माणिक्यम मौतिक्यम नग दे गदे साधवो नाही सर्वत्र चंदनम नवने वने. साधू सर्वत्र एखादा अशा प्रकारचा असतो आणि तिथे देवावर प्रेम ठेवलं होतं बरं का. प्रेम हे ठेवायला काही हरकत नाही, पण प्रेमामध्ये विषय नाही असले पाहिजे. प्रेमामध्ये वासना नाही असता कामा, प्रेमामध्ये विकार नाही पाहिजे अशा प्रकारचं आहे. जेव्हा प्रेमामध्ये औपचारिकता येत असते तेव्हा त्याच्यामध्ये विकार प्रवेश करत असतात. आणि निरुपचार, परमात्मा हा निरुपचार प्रेमाचा विषय आहे. निरुपचार प्रेमा विषय होय जे अरोत्तमा विरोत्तमा ते दुजे नव्हे की आत्मा ऐसेची जाणावे म्हणतात. निरुपचार प्रेमाचा विषय भगवान. व्यवहारामध्ये तुम्ही कोणावर पण प्रेम करा, त्या प्रेमामध्ये हेतू राहतो, कोणता तरी हेतू राहतो. व्यवहारच तसा प्रकारचा असतो. हेतू शिवाय म्हणजे ते कोणी कोणावर प्रेम नाही करणार असं आहे. आपले मामा म्हणायचे बरं का. आपण सगळे लोकांनी आपल्याला सगळी जास्त ना हा सगळा पंढरपूर आणि आळंदी ते आमच्या ठाणे जिल्ह्यातले संतांच्या मुलं. ठाणे जिल्ह्यातले संत जोग महाराज आमचे ठाणे जिल्ह्यातले आणि मामा साहेब ठाणे जिल्ह्यातले. म्हणून आपण त्या ताकदीने राहायचं. सिनेमा नाटक तमाशाची गाणी वगैरे नाही म्हणायची, कीर्तना हे सगळ्यांनी ध्यानात ठेवायचं आहे. मला तर आपण पाहायचे, आपण शिकूया सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना. महाराष्ट्रात सगळे जिल्हे आहेत ना त्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना आम्ही शिकू की तुम्ही वारकरी संप्रदायाची मर्यादा पाळा म्हणून. त्यांना पण आम्ही शिकू. त्यांना तुम्हाला आमच्याच जिल्ह्यातले साधूंनी शिकवले ना असं. ते म्हणायचे एक मनुष्य गेला होता तिकडे असा आला होता घरी त्याच्या. म्हणलं राम 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 राम. कधी काय आलाच नाही सहज का वारा तुम्ही. ते मामा बोलले त्यांना वारा सहज फिरतो, तू वारा आहेस का. अरे हेतू शिवाय कोणी जात नाही, काहीतरी हेतू ठेवून मनुष्य जातो. पण परमार्थाचा असा आहे अहेतुक बुद्धी अवितापाय या ते पतिव्रता पती जिया परी. भगवान म्हणतात बघा हे जे यज्ञ आहे ना या यज्ञाचा अहेतुक कोणताही हेतू न ठेवता तुम्ही त्याचं भजन करा. बस त्याचं भजन केल्यानंतर जो भजन करतो त्याला काय पाहिजे त्याला नाही का दिसतात. ज्याचं आपण भजन करतो तो जो मनुष्य भजन करतो त्या भजन करणाऱ्याला काय पाहिजे हे ज्याचं भजन करतो त्याला कळत नाही का. जे आपण ते धानी मुनी निघे तयाची भक्ती माहिती लागे ये रेवी शब्दी काय सांगेल येरी असं आहे. बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळाला भूक लागली ती आईलाच समजते. तो पोरगा सांगतो का हो ती आई मला भूक लागली म्हणून. जन्माला आलेला बाळ तो काय सांगणार आहे, पण आईला भूक लागते. मोठी मजा आहे. देवाने काय कमाल करून ठेवली आहे जीवनाची पार. आई जर शेतावर जर गेली असली बाळाला टाकून 2-2.5 महिन्याचा पोर असला जर आणि जर शेतावर गेली असती तर तिची छाती जड होते आणि छाती जड झाल्यावर ती बोलते पोराला भूक लागली. ही मोठी मजा आहे. वा हे दिवाळीचं करून ठेवले. त्याप्रमाणे तुम्हाला काय पाहिजे हे आमच्या पंढरी राहायला बरोबर कळतात. पंढरी राहायची पांढरून सरकार आहेत ना त्यांना सगळं सांगतं तुम्हाला काय पाहिजे. म्हणून आपला पाहिजे हा हेतू न ठेवता आपण भजन करूया बस जाऊया. तेव्हा ती जुना काल असल्यामुळं कृष्णाला दोष देत नव्हती त्यांची कुटुंबीय लोक की त्याच्या घरी तू जाऊ नको आणि तो चांगला पोरगा नाही आहे, चुकीचं अर्चन करतो वगैरे अशी बोलत होती असं आहे. पण तिला तो त्याचा वेध लागला. तिने जाणलं होतं की हा जो कृष्ण आहे हा कोणी साधा सुद्धा पुरुष नाही बरं का.
एकमेव अशा ब्रह्मांडाचा राजा आहे तो. असं आहे, सगळं ब्रह्मांड त्याच्या इशाऱ्यावर चालतं. एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी आहे, त्याचा चेहरा पाहिला गेलं तर अंतःकरणामध्ये सगळ्या वासना संपून जातात. नाही खायची इच्छा होत, नाही प्यायची इच्छा होत, नाही भोगाची इच्छा होत, नाही काय नाही. सगळ्या इच्छा संपवण्याचं काम त्याचं शरीर करतं. भगवान श्रीकृष्णाचं शरीर, आमच्या रुक्मिणी मातेचं शरीर. बरं का, एरवी आपण अभिनेत्री असतात ना, अभिनेत्र्या चौकामध्ये त्यांची चित्र लावलेली असतात. बस उन्हाळ पोरं त्यांना बघतच राहतात. इकडे गाड्या जातात तरी तो टक लावून बघतो. कारण का, अशा स्त्रियाला पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये वासना उत्पन्न होऊ शकते. पण आमच्या रुक्मिणी मातेला पाहिल्यानंतर अंतःकरणातली वासना जळून जाते. पार्वती मातेला पाहिल्यानंतर अंतःकरणामध्ये वासना राहत नाही. असा प्रकार आहे बा. म्हणून तिने त्याला जोडले. मी सांगू का आपल्याला, इथे कोणती नदी आहे तुमच्या भागामध्ये? वरचेवर वाहते का? तो हे वरचेवर वाहणाऱ्या नदीला किती बंधारे घालावे म्हणजे ती समुद्रात नाही जाणार. किती पण बंधारे घाला, किती पण उंचीची घाला, ते सगळं भरून आले ती पुढे जाणार. त्याप्रमाणे अंतःकरण वृत्ती ज्या भक्ताची परमेश्वराकडे केलेली आहे, मग संसारामध्ये किती पण अडचण येऊ द्या, तो देवाकडे जाणार. देवाकडे थेट जाणार म्हणजे जाणार. अंतःकरण कोहरी जन्मली, जयाची प्रतिती गंगा मज मिनली असे म्हणतात. अंतःकरण कुहरी म्हणजे विहीर. अंतःकरणाच्या विहिरीतून ती उत्पन्न झाली आणि भगवंताच्या स्वरूपामध्ये ती विलीन झाली. भगवंताचं स्वरूप एक सागर, त्या सागरामध्ये ती विलीन झाली. अंतःकरण कुहरी जन्मली, जयाची प्रतिती गंगा मज मिनली. बस अशा प्रकारचं तिचं जीवन होतं. लोक तिच्या घरातली मंडळी सांगतात त्याच्याकडे जाऊ नको, पण तिचं ते मिळली आहे अगोदर देवाला अगोदरच मिळली आहे. तिला आणखी मिळवायचं काय राहिलंय? जे मिळवायचंय ते तिने अगोदरच मिळवल्याचं. बस विठ्ठल विठ्ठल. मग इथं माणसं तिला जाऊ देत नाही. मग ती परेशान झाली, ती त्रास झाला तिला. बस आणि तिला ताप झाला, ताप. अंग तिथं तापलं. बरं का, अगोदर मन तापतं. विरही व्यक्तीचं अगोदर मन तापतं आणि मन तापल्यानंतर मग शरीर पण तापतं. तिचं शरीर जर तापलं, बरं का, हात लावायला लागल्या तिच्या सख्या, तर अंगाला हात लावल्यानंतर अरे बापरे फार गरम लागतं तिचा हात. असा मग तिने संध्याकाळची वेळ होती, तिने सांगितलं गेलं जरा चंद्राचा प्रकाश तिच्या अंगावर पडू द्या. कारण का, चंद्राचा प्रकाश गारवा देणार असतो नाही का. चंदनम शीतलम लोके चंदनादपि चंद्रवा. चंदन थंड देणार असतो, पण चंदनापेक्षा चंद्राचा थंडावा विशेष असतो. म्हणून तिला चंद्राचा प्रकाश पडेल तिच्या अंगावर अशा ठिकाणी ठेवा तिला. असं आहे. तेव्हा ती बोलली पहिल्या चरणात, कृष्ण विहिरी विरहिणी बोले, कृष्ण विहिरी विरहिणी बोले,
तिला न्यायला लावले तेव्हा ती काय बोलली? कृष्णे वेदिली विरईनी बोले, चंद्रमा करीतो उभा रागे माहे. तो चंद्र तर जास्त ताप देतो म्हणतात. असा आहे महासतीचे भोग देखे की सकल जग, परी ते आखी ना अंग ना लोक देखे. त्यामुळे काय बोलतात बरं का, महासती असते तेव्हा किंवा आपल्या पतीची ताटातूट झाल्यानंतर ती पती स्वर्गवासी झाल्यानंतर ती त्या चितेवर जाते आणि चितेवर गेल्यानंतर तिला अग्नी नाही दिसत. महासतीचे भोग देखे की सकल जग, सगळं जग बघतात. अरे बापरे, आता ती उडी घेणार आहे अग्नीमध्ये, किती तिला त्रास होईल असं लोक बोलतात. पण ती नाही. पण महासतीचे भोग देखे की सकल जग, परिते आगी ना अंग ना लोक देखे. तिथे स्वतःच्या शरीरात बघत नाही आणि ती अग्नी धडधड करते ते पण बघत नाही. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये गार पाणी जसा ज्याप्रमाणे मनुष्य अंगावर येतो त्याप्रमाणे ती आगीमध्ये प्रवेश करते. त्याप्रमाणे विरह ज्वर झालाय, ज्वर म्हणजे ताप झालाय असं आहे. त्यामुळं भोग हे रोग वाटतात संसारामध्ये. आपण ज्याच्यावर अमाप प्रेम करतो ती व्यक्ती आमच्यापासून दूर जर होत असतील तर बाकीचा संसार मला कशासाठी पाहिजे? नाही 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 नाही. काय गावी गेली वल्लभू, पतिव्रतेचा विरह भलते सनी हानी लाभू नमनी जेवी. जर पतिव्रता स्त्री असेल आणि आपले पती जर बाहेर गावी गेले असतील सरकारच्या नोकरीसाठी आणि दिवाळीला जर त्यांची येण्याची तारीखच जर असेल तर पण ते तारखेला हजर नाही झाल्यामुळं ती तशीच राहते. ना केस विचारी, ना चहा प्यायला तयार नाही, नाश्ता नाही, काही नको काय नाही पाहिजे असं आहे. तिला विचारतात काय अगं काय झालं तुला, दिवाळी आहे, तुम्ही अजून आंघोळ पण नाही केली, नाश्ता पाणी काहीच नाही केलं. तर ते म्हणते बघू आता ते येणार होते ते काही आले नाही तर बघतो 2 दिवस गेले तरी काही ते बघत नाही, काहीच नाही. बस गावी गेली वल्लभू, पतिव्रतेचा विरह क्षोभू, भलते जणी हानी लाभून न घेते देवी. भलते साध्या सुद्धा ज्याचे हानी लाभणार ती घेत नाही. तिला चांगले दागिने घाल, हे कर ते कर, चांगली साडी नेस. ती म्हणते पेटवायचे आहेत ते दागिने. माझी प्राण तरती जर राहिली तर मी दागिने दाखवतो कोणाला, अशी जशी बोलते. त्याप्रमाणे ही गवळण आहे. देव तिच्यातून दुरावला आहे असं आहे आणि ते देवाची वाट बघते. आणि त्यामुळे त्याला विरहाचा ताप झालाय. विरहाची 10 अवस्था सांगितली शास्त्रामध्ये. चिंता प्रजागरो देगो तानवम मलिनंगिता, प्रलापो व्याधिरुन्मादो मोह मृत्यू दशादशे. पहिली चिंता करते ती, जिला आपल्या प्रियतम परमात्म्याचा विरह झालाय ती चिंता करते. आणि ती चिंता करी सदा सर्व काल, चिंता करी सदा सर्व ज्यांच्या सानिध्यात मी अमाप भोग भोगली, वाटेल ते सुख माझ्या प्रियतमा आणि तो आज माझ्यापासून दूर झालाय. त्यामुळे ती सारखी चिंता करते.
कधी येतील, कधी भेटेल तू माझा परमात्मा, अशी तिला चिंता आहे बरं का. चिंतात्र जागरो, त्याच्यानंतर रात्री गेली तर झोप नाही येत, झोप पण तिची जाते असं आहे बरं का. बरं का 2 वाजता एक सखी तिला भेटायला आली. म्हटले अजून झोपली नाही तू? तर म्हटलं मला तर स्वप्नामध्ये आला होता देव. ती सखी येऊन बोलते स्वप्नामध्ये मी आता जागी झाली. बरं 9 वाजल्यापासून मी झोपली होती, पण आता जागी झाली 2 वाजता. असं आहे, तो 4-5 तास झोपली. स्वप्नामध्ये आला होता माझा कृष्ण, माझ्याशी खूप बोलले, काय सगळं काय झालं. ती काय बोलते ऐका. ती म्हणते याम पश्यन्ति प्रियम स्वप्ने धन्यस्ता सखी योसिता अस्माकं तु गता कृष्ण गता निद्रापि वैरिणी, अशी म्हणते ती म्हणते बरं का. तिला विरह जेर झाला. ती म्हणते ज्या स्त्रियाने आपल्या परमात्म्याला स्वप्नात बघितलं खरोखर त्या धन्य आहेत, मोठ्या नशिबान आहेत. माझ्या नशिबामध्ये कृष्ण तर गेलाच, पण झोप पण गेली. निदान झोप लागली असती तरी, निदान एक क्षणभर तरी स्वप्नामध्ये माझ्या प्रियतमाने जर मला भेट दिली असती तरी मी स्वतःला धन्य समजली असती, अशी ती बोलते. ही बरं का विरहाची दुसरी अवस्था आहे. त्याच्यानंतर तिसरी अवस्था कोणती आहे का. जागरो उद्वेगो, उद्वेग झालेला असतो. ना शरीराकडे ध्यान, ना भांड्या कुंड्याकडे ध्यान, ना कोणी पाहुणा आला त्याच्याकडे ध्यान, नाही दागदागिन्याकडे ध्यान, नाही कोणत्या अलंकाराकडे ध्यान, पोराबालांकडे नाही ध्यान, घरादाराची परवा सोडून दिलेली आहे. अशी ती वागते. उद्वेग जसा झालेला असतो, असं वाटतं की मरू का काय, असं वाटतं तिला. ही उद्वेग अवस्था म्हणतात तिला. तानव बरं का. चिंतात्र जागरो उद्वेगो तानवम, तणाव राहतो तिच्या अंतकरणामध्ये. आपण ज्याला टेन्शन म्हणतो ना, टेन्शन तो तिच्या जवळ राहतो. सारखा टेन्शन, कसं काय होतंय, काय होतंय, त्याने असं नव्हतं करायला पाहिजे ते, अशा प्रकारचे अनेक विकाराने, अनेक अडचणीने मन जेव्हा भरून जातं ना, तेव्हा त्याला तणाव म्हणतात. तणाव बरं का. तानव मलिनंगिता, 5री अवस्था मलिनंगता, अंगाची परवा नाही आहे. आंघोळ जरी केली तरी बस कावळ्यासारखी धड 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 पाणी टाकलं झाली मोकळी. नाही साबणाची जरूर नाही, कशाची जरूर नाही, कशीची जरूर नाही आहे, अशी ती राहते. मलिनंगता प्रलापो, काय पण बोलते, तोंडामध्ये जे येईल ते बोलते. कोणाशी पण बोलताना आपल्या प्रियतमाबद्दल बोलते. प्रलाप अवस्था ज्ञानेश्वर महाराजांची पण फार चांगली आहे. ज्ञानेश्वर महाराजांना देवाच्या भेटीची इच्छा झाली जेव्हा ना, बरं का, तेव्हा ते एकदम विरहातूर झाले की माझा परमात्मा मला का भेट देत नाही म्हणून. सगळ्या साधू संतांना तशी अवस्था होत असते. आमचे तुकाराम महाराज जेव्हा वेलापूरला दिंडीमध्ये गेले ना, तेव्हा वेलापूरला बरं का देवाचं दर्शन झालं त्यांना. देवाला त्यांनी बघितलं, देवाची मूर्ती त्यांना दिसली. आणि तुम्हाला सांगू त्यांना त्या देवाला पकडण्याकरता इतकी ते धूम ठोकली का नाही, त्याने जोरात धावत गेले. म्हणून तिथे आता सगळे दिंड्या धावतात. त्या जागेला धावा नाव आहे, धावा असं आहे. त्याप्रमाणे आमच्या ज्ञानेश्वर महाराजांना पण विरह जेर झाला होता. असं आहे की मला माझा परमात्मा भेटावा अशी त्यांची इच्छा. तेव्हा असं मनामध्ये चिंतन करतात. तेवढ्यामध्ये समोर एका फांदीवर आंब्याचं झाड होतं, त्याच्या झाडावर कावला बसला आणि ओरडायला लागला बरं का. तेव्हा देवाला ज्ञानेश्वर महाराजांना वाटलं की आज मला वाटतं देव भेटतील असं मला वाटतं. कारण आपल्याकडे थोडंसं समज आहे ना की कावला ओरडायला लागला की नक्की कोणीतरी या पाहुणा आपल्या घरी असं आहे. पहिलं तो गे काऊ कोक काय, पहिलं तो गे काऊ कोक काय, पहिलं तो गे काऊ कोक काय, पहिलं तो गे काऊ कोक काय. जगून गे माये सांगताये, जगून गे माये सांगताये. उडरे काऊ तुझे सोन्याने मडवे पाऊ, उडरे काऊ तुझे सोन्याने मडवे पाऊ. जगून गे माये सांगताये, जगून गे माये
पहिलं तो पलीकडे कावला ओरडतोय, अरे कावले दादा, काय सांगतो मला तू, का पाहुणे घरा येणार आहेत पंढरीराव माझ्याकडे, मला भेटायला येणार आहे, सांग ना बरं का. हे बस कावल्याला काय माहित आहे, पण ते बोलतात ते बरं का. याला प्रलाप म्हणतात, प्रलाप. बोलण्यामध्ये सुसूत्रीपणा नाही आहे, काहीतरी बोललं जातं, आपल्या प्रियतमाची आठवण करून बोलली जाते ना, त्याला प्रलाप अवस्था म्हणतात. ते पलीकडे बसलेल्या कावल्याला म्हणतात. बस पहिलं तो गे काऊ कोकत आहे, शकून गे माये सांगत आहे, देव भेटतील तुम्हाला, तुमचे पाहुणे भेटतील. असं का, मग मला आवडणारा पाहुणा भेटेल का, जर तो भेटला ना, ते कावले दादा तुला मी या पृथ्वीचा राजा करेन, असे बोलतात ते ज्ञानेश्वर महाराज. बस उडरे काऊ तुझे सोन्याने मढवीन. बस म्हणजे तुझ्या पायामध्ये जर पंढरीराव पाहुणा जर आला तर तुझ्या पायामध्ये मी सोन्याच्या साखळ्या घालेन. तर सोन्याच्या साखळ्या घालण्याचा किती पण मनुष्य श्रीमंत असला तरी अधिकार नाही आपल्याकडे, कारण देवाची सोनं हे देवाची विभूती आहे आणि राजालाच फक्त ते घालायचा अधिकार आहे, राजपत्नीला आणि राजे लोकांना. राजे लोक असतील ते, त्यांना सोन्याचे दागिने पायात घालण्याचा अधिकार आहे, त्यांच्या पत्नीला पायात सोन्याचे दागिने घालण्याचा अधिकार आहे. एरवी किती पण श्रीमंत झाला तरी त्याला अधिकार नाही आहे तो, असा अर्थ आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तुझे सोन्याने मढीन पाहू, याचा अर्थ तुझ्या सोन्याच्या साखळ्या लावीन, म्हणजे याचा अर्थ मी तुला राजा करेन. दुधे भरुणी वाटी लावीन तुझ्या ओठी, सत्य सांगे गोठी विठो येईल काही. विठ्ठल विठ्ठल आंबिया डहाळे फळे चुंबी रसाले, अशा प्रकाराने पांडुरंगराव घरा येतील का असं मला सांग. याला प्रलाप अवस्था म्हणतात. प्रलापो व्याधी, व्याधी म्हणजे जुनी बिमारी आहे का काय या माणसाला, असा तो होतो. तो वीरही मनुष्य असतो ना, त्याला फार जुनी बिमारी आहे असं वाटलं पाहिजे. व्याधीर उन्मादो, उन्मत्त होतो तो. हसत्यती रोदिती रवती गायंती उन्मादवत नृत्यती लोकबाह्या. भक्ताचं जीवन लोक विलक्षण राहत. तो कधी कधी आमचे प्रल्हादजी कधी कधी ठोठो हसायचे, कधी ओक्साबोक्शी रडायचे. असं आहे. त्यांना आठवण पडली, जर मी एकदम चुकीचं वागणारा मनुष्य आहे तरी पण माझ्या देवाने मला सगळं माफ केलं, मग ते रडायचे असं म्हणायचं. आणि कधी कधी अशी त्यांना आठवण असायची की मी खोट्या संसारामध्ये गुंतलो होतो. असं आहे, हा सर्व संसार खोटा अशा प्रकारचा आहे आणि विनाकारण मी त्याच्या मागे लागलो होतो, म्हणून तो कधी कधी जोराने हसायचा. काय म्हणतात, हसत्यती रोदिती रवती. रवती या शब्दाचा अर्थ मोठ्याने रडणं, रोदिती म्हणजे रडणं, स्फुंदून रडणं, याला रोदिती बोलतात. आणि रवती म्हणजे आवाज करून रडणं. रोदिती रवती गायंती उन्मादवद नृत्यंती लोकबाह्य. लोकबाह्य लोक विलक्षण त्याचं चरित्र असतं त्या भक्ताचं. उन्मादो बास मोह, त्याच्यानंतर त्याला मोह झालेला असतो आणि कधी कधी मरू पण शकतो तो भक्त. मोह मृत्युर्दशा दशे, हिला या त्या अवस्था आल्या होत्या या गवळणीला बरं का. बास म्हणून ते बोल चंद्रमा करीतो उभा रागे माये. बास मग सखी चंदन उगालून आणून लावायला लागली, तेव्हा ती काय बोलली काय बोलली तुम्हाला टालकऱ्यांना समजतंय का. नलावा चंदन अंगी नगला बिंजर वारा, 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 नलावा चंदन अंगी नगला बिंजर वारा,
धरुगे माये हरे विना शून्य जागा शेत धरुगे माये नगाल चंदनो अंगे नगाल विंधवारा नगाल चंदनो अंगे नगाल विंधवारा चंदन लावायला लागली कारण चंदन थंड असतो ना म्हणून तिचा ताप जावा म्हणून तेव्हा ती काय बोलली न लावा चंदन अंगी न घाला विंजनवारा फॅन वगैरे नका लावू एसी बीसी नाही एसीने जायचा तो ताप नाही बाबा तुम्हा आम्हाला ताप होतात ते सगळे तुम्ही आम्ही सगळे तापाने तापलेले अशा प्रकारे संसाराचा ताप कोणाला नाही बोला तुकाराम महाराज पण बोलतात संसाराच्या तापे तापलो मी देवा करिता या सेवा कुटुंबाची विनाकारण त्यांना आम्ही आपले मानले ते म्हणतात आपलं ते कुठे आपल्याला बोलतात पोरं बालं नातू बोलतात का आमचा बाबा म्हणून नाही 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 ते नाही बोलत आपणच त्यांना बोलतो की हे माझे नातू आहेत म्हणून ही बिघडलेली खरी घटना आहे आपली हे आपले वाया गेलेली बुद्धी आहे आपली बस त्यांना आपलं मान बोलायला हरकत नाही पण आम्हाला त्याला नाही म्हणायचं माझा एकच परमात्मा आहे असं म्हणायचं बस वर बोलायचं मात्र हो का नाही तर हाकलून देतील वर बोलायचं माझा नातू फार चांगला आहे पोरगा पण फार चांगला आहे असं बोलायचं वर बोलायचं पण आतमध्ये देव माझा आहे बस देव माझा 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 देव माझा मी बस दुसरं कोणी आम्हाला नातं नाही बस न लावा चंदनो अंगी न घाला विंधनवारा हरी विना शून्य सारा शेज हरू घे माये हरी नाही आहे तर बस काही नाही आहे हरी पाहिजे बस सकल पापा ते संहारी या लागी नामे बोली जे हरी सगळ्या पापांचं संहार करतो म्हणून तो हरी त्याचं नाव पडलं अशा प्रकारचा सगळं दुःख घालवतो म्हणून तो हरी याच्यासाठी आम्हाला तो पाहिजे मग चंदन वगैरे नाही तुम्हा आम्हाला जो त्रास होतो ना तो खरा ताप या टायफर ज्याला म्हणतात तो त्याच्यानंतर डेंग्यूचा ताप आहे बरेचसे ताप आहेत ना हे ताप नाही खरी आपल्याला त्रासदायक बरं का संसाराचा ताप खरा आपल्याला आहे हे जे ताप होतो डेंग्यू मलेरिया वगैरे हे जे सगळे ताप आहेत ना हे संसारातले ताप आहेत आणि तुम्हा आम्हाला जो खरा ताप लागलाय ना तो संसाराचा ताप आहे समजलं तर बरं पडेल संसारातले ताप निराले असतात आणि संसाराचा ताप निराला असतो एक ताप संसाराचा असतो आणि एक ताप संसारातले असतात बस म्हणून आपण संसाराचा ताप आपल्याला आहे संसाराचा संसार कशाला म्हणतात संसरती ते इति संसार जो सरकतो ना सारखा सरकतो म्हणून त्याला संसार म्हणतात पीक आला का नाही की आपण कापणी करतो आणि मग खल्यामध्ये बांधून आणतो नाही का म्हणजे शेतातून तो खल्यापर्यंत सरकला असं आहे नंतर मग झोडणी केली भात भरला पोत्यामध्ये आणि तो घरी आणला म्हणजे तिथून तो सरकला त्याच्यानंतर घरी आणल्यानंतर आम्ही राईस मिल मध्ये नेला तिथे तांदूळ केले ते तांदूळ करून घरी आणले गिरणीतून तो संसार सरकला त्याच्यानंतर ते तांदूळ रानामध्ये ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी शिजवायला पातेल्यात घातले रांजणातून तो पातेल्यात सरकल्यानंतर त्याला शिजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ताटात आलं खायला तिथून तो पातेल्यातून ताटात सरकला ताटातून पोटात गेला तिथून तो सरकला पोटात गेल्यानंतर तो कायमचा तिथेच राहिला बरोबर बोललो नाही सरकला संसरती ते इति संसार संसरतो सरकत राहतो बरं का नित्य नवी दृश्याची चोख मधवी दिठी करवी दावी उदार जे ज्ञानोबा आहे अमृतानुभव मध्ये बोलतात बरं का क्षणक्षणा नीच नवी दृश्याची चोख मधवी दिठी करवी भोगवी उदार जे उदार परमात्मा म्हणून सारखा सरकतो
बघा तुम्ही, आपला चेहरा सुद्धा सारखा रोजच्या रोज नवा दिसतो आपल्याला, रोजच्या रोज वेगळा दिसतो. आणि म्हणून मनुष्य रोजच्या रोज बघतो आरशात. नाहीतर तो जसाच्या तसा आहे, तो कायमचा जर तसाच असली तर रोजच्या रोज बघायचे काय कारण पडले? अचेतन वस्तू आपण रोजच्याच कुठे बघतो? आपला फॅन आहे, आपली टीव्ही आहे बरं का, म्हणजे बंद झालेली बरं का, तिला रोजच्या रोज नाही आपण बघत. कारण का ती अचेतन अशा प्रकारची आहे. पण हा चेहरा अचेतन सचेतन आहे, त्यामुळे रोज बदलतो तो. आणि म्हणून रोज आपण आरशामध्ये बघतो, आज मी बारा दिसतो का. आणि खरंच प्रत्येक माणूस आज बारा दिसतो, परंतु उद्याला बघितलं तर आज तसा चेहरा माझा कसा झाला कोण वाटत. इथे काले डाग अशा प्रकारचे आले आहेत. बदलतो त्याला संसार म्हणतात. विठ्ठल विठ्ठल मग तिला चंद्र काय, चंद्रमा काय, फॅन काय लावून देतात, एसी काय लावून देतात, चंदनाचा लेप काय लागायला बघतात ते. तेव्हा तिला वैतागून ती बोलते, अगं बायानो, तुम्हाला अक्कल तरी कशी नाहीये? मला काय पाहिजे ते तुम्हाला समजत का नाहीये? माझे जीवीचे तुम्ही का होणे ना, माझे जीवीचे तुम्ही का होणे ना, माझे जीवीचे तुम्ही का होणे ना, माझे जीवीचे तुम्ही का होणे ना. माझा बळीया तो पंढरी राना, माझा बळीया तो पंढरी राना. माझ्या जीवीचे तुम्ही का होणे ना, माझा बळीया तो पंढरी राना. बस माझ्या मनात तुम्हाला समजत कसं नाहीये. म्हणून मी एक सांगू आपणाला, संतांच्या मनात काय हे लोकांना नाही समजत, असं आहे. बस आम्ही आता साधे संत बिंत नाहीत आम्ही, पण कीर्तन करतो ना, तर तुम्हाला सांगू, कोणी कलिंगड आणतो होतो, कोणी सफरजन आणतो होतो, कोणी द्राक्ष आणतो, सगळी लाईन लागलेली असते. तर त्यांना हे समजत नाही की यांना ते लागतं, म्हणून त्यांना वाटतं अरे नाही आम्हाला ते नाही पाहिजे. आम्ही तुकाराम महाराजांचे आहोत ना, त्यांच्या वंशातले आहोत ना, आम्हाला हे काही नाही पाहिजे. तुम्ही भजन करा. तंबाखू खाता तुम्ही, सोडा तंबाखू. जर तुम्ही तंबाखू सोडत असाल तर आम्हाला तुम्ही प्रिय आहात. विषयांपासून बाजूला व्हा. विषिन्वंती अवदनंती इति विषया. जे मनुष्याला जन्म मृत्यूच्या चाकाला बांधतात ना, म्हणून त्यांना विषय म्हणतात. म्हणून विषयातून तुम्ही बाजूला व्हा. बस. पण हे नाही समजणार, पहिल्यापासून नाही समजत. देव आणि संत हे नाही समजणार लोकांना. बस देव नाही समजणार कोणाला. अर्जुनाला नाही समजला तर इतका जवळ असून नाही समजला. जेव्हा विश्वरूप दाखवलं तेव्हा समजला का अरे रे, मी ज्याला मेवना बोलत होतो, ज्याला मी भाऊजी बोलत होतो, तो साध कुणी भाऊजी बिवजी नाहीये, ब्रह्मांडाचा राजे आहे, ते आज मला कळलं. बस चुकलं माझं. भगवान जर जेव्हा खुर्चीवर बसले ना, तर अर्जुन जायचा, उठ ना मला बसू दे, असं बोलायचं. जेवायला जर पंगत बसली ना, तर पहिल्या नंबरला जर भगवान बसले तर सांगायचं, तुम्हीच कशाला मला पहिला नंबर द्या ना, तुम्ही कसे बसता. मेवना होता ना तो त्यांचा, मेवना होता ना, त्यांची बहीण त्यांना केली होती ना, मेवण्याचा तर हे असतो ना, दबदबा असतो ना. पण विश्वरूप दाखवल्यानंतर अरे रे चुकलं माझं. मग ते चुकलेल्या पश्चाताप दग्ध अंतकरणातून अर्जुन काय बोलताय का, अर्जुनजी बोलतात, सखेती मत्वा प्रसभम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती, अजानता महिमानंत वेदम, मया प्रमादात प्रणयेन वापी. बस मी म्हणतोय, हे कृष्णा हे यादवा, असं मी बोललो. असं आहे बेशर्मपणे. ऐसा ऐसी अपराधा मर्यादा नाही मुकुंदा, म्हणून रक्षे प्रमादा पासून याच्या वासार्थ विठ्ठल विठ्ठल सत्कृतोसी
विहारशय्यासन भोजनेषु एक तवा पेतुत समक्षम तत्क्षामये त्वामहं प्रमेयम. मला माफ करा. म्हणून अर्जुनाला पण नाही समजला, तुम्हा आम्हाला पण समजलं नाही देव. ज्या दिवशी देव समजेल ना तेव्हाचं भजन निराळं असेल, तेव्हाची भजनाची पद्धत निराळी असेल, तेव्हाच्या भजनाच्या भावना निराळ्या असतील, वेगळं असेल ते. बस आमच्या भागामध्ये आपले सगळ्यांचीच आहे ते वामन बाबा बरं का. त्यांना देव समजला होता बरं का. इतकी चिंतनात राहायचे, इतकी चिंतन राहायचे की त्यांना असं स्पर्श केल्यानंतर एकदम उडायचे, चिंतनातून ते भारावून जायचे बरं का. बरं का. त्यांना भान नाही राहायचा, चिंतनामध्ये ते रंगून जात. असं जो भक्त रंगून जातो असा त्याचा अर्थ आहे. बस जाऊ द्या. तेव्हा समाजाला देव आणि संत नाही समजतात. बाह्य उपचाराने त्यांना आपलासा करायला बघतात. संतांना असं वाटतं की बाह्य उपचाराने तुम्हाला खुश करशील, पण जे काही मुख्य रोग आहे ना तो रोग जर गेला नाही तर मग आम्ही डॉक्टर कसले नाही का. डॉक्टर आहेत ना ते संत, डॉक्टर आहेत ते. विठ्ठल 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 संत साधू संत मायबाप तेही केले कृपादान. पंढरी यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. पुंडलिक वैद्यराज तेने साधिले साधन. वैकुंठीचे मिलपीठ डोला घातले अंजन. बर का. पुंडलिक वैद्यराज म्हणतात, डॉक्टरांचा राजा आहे तो. संत डॉक्टरांचे राजे आहेत आणि देव पण डॉक्टरच आहे ना. लागती चालता गा गुणदोषांच्या ठेचा. सांडिली वाट मार्ग झालो निराला कैसा. पाहतो आज तुझी थोर करुणी आशा. तुका म्हणे वैद्य राजा पंढरीच्या निवासा. संत डॉक्टर आहेत आणि भगवान डॉक्टर आहेत. बस त्यांना पाहिजे समजलं. बस नाही आता तुम्हा आम्हाला साधू संत समजणार नाही. आमच्या कृष्णाचं आणि राधादेवीचं हे जे आजची गवलन बोलते ना ती राधादेवीच आहे असं आहे. तर ती काय बोलते एकदा बघा लोकांमध्ये गुजबुज झाली ना, लोक काहीतरी बरलतात ना. बस एखादी स्त्री एखादी पुरुषाच्या जवळ जास्त दोन शब्द बोलल्यानंतर लोक अर्थ करून मोकळे होतात. ते तोंड फुकटचं दिले ना मग त्याला काय हरकत आहे वापरायला. तर ती काय बोलते ऐका. कृष्णा गुजे गुजे गोकुली उठले. 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 तुझी माझी संगत तुटली. तुझी माझी संगत तुटली. तुझी माझी संगत तुटली. तुझी माझी संगत तुटली. तुझ्या भुलले मंजुल बोला. तुझ्या भुलले मंजुल बोला. तुझ्या भुलले मंजुल बोला. तुझ्या भुलले मंजुल बोला. तुझे पायी जीव अर्पिला. तुझे पायी जीव अर्पिला. तुझे पायी जीवार पेला. तुझे पायी जीवार पेला. राधे घडी घडी भरू नको रागे. राधे घडी घडी भरू नको रागे. बोला. राधे घडी घडी भरू नको रागे. राधे घडी घडी भरू नको रागे. एवढा क्रोध सांधी मागे. कृष्णा गुजे गुजे गोकुली उठले. कृष्णा गुजे गुजे गोकुली उठले. तुझी माझे संगत तुटली. तुझी माझे संगत तेव्हा गुजबुज चालले लोक आपल्याबद्दल चुकीची अशा प्रकारची भावना चालली. पण सामान्य लोकांची द्या सोडून. म्हणजे दुर्वासाच्या मनामध्ये पण उलटाच विचार सुचला. तो म्हणतो त्यांचं काहीतरी चाललंय चुकीचं काय. मग आपण भेटू, तिला भेटूच जाऊ भेटू. आणि म्हणून ती भेटायला गेले राधादेवीला. राधादेवीला भेटायला गेले
तर गावच्या वेशीवर नारदांची भेट झाली. नारदांना ते विचारतात, तुम्ही कुठे गेला होता नारदजी? तर ते बोलले, मी राधा देवीच्या दर्शनाला गेलो होतो. तर त्याला धक्का बसला. म्हटले तिच्याबद्दल तर चुकीची लोक बोलतात आणि नारदासारखी संत लोक बोलतात की तिच्या दर्शनाला गेलो होतो. पण तरी पण नाही जात. त्याचा संशय माणसाचा इतका खतरनाक असतो ना की तो त्याला ठार मारल्याशिवाय जातच नाही. संशय माणसाला संशय बरं का. म्हणून संशया होनी तोरू आणि पाप नाही घोरू, हा विनाशाची वागूर प्राणियांची. संशयासारखा संशय बरं का, घोर शत्रू कोणी नाही. गेला तो. तिच्या घरी बेल वाजवली होती ना, लाईट तेव्हा होती, सगळं होतं. येतं का नवीन काहीच नाही कोणी करू शकत, सगळं होतं. बेल वाजवल्यावर दरवाजा उघडला. बघितलं तो, अरे बापरे. आज राधा देवी बोलतात बरं का, अरे बापरे मी आज किती नशिबवान आहे. आताच मला नारदजी दर्शन देऊन गेले आणि आता तुम्ही महान तपस्वी माझ्या घरी आलात. मी भाग्यवान आहे अशा प्रकारचे. बस भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. माझ्या भाग्याचा उदय झालाय. बसले. बसा बसा. पाणी देऊ का? नको पाणी नको. मग चहा वगैरे नाही, चहा नको. उलटा भूत शिरला होता ना, त्याला पाणी कुठं गोड लागतं. म्हटलं मी एक काम घेऊन आलोय. म्हटले काय? काय काम असं आहे की राधा कृष्णच आणि तुमचं काय नातं आहे म्हणतात. काय काय लोक बोलतात उलटच उलट असं आहे. ते कोण तुमचे? ते माझे आहेत. ती बोलते ते माझे आहेत आणि मी त्याची आहे. देव माझा 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 देव माझा मी देव त्याची आहे, कृष्णाची आहे. कृष्णाची आहे मी ती. मग तुम्ही लोक उलट बोलतात ना, लोक उलट बोलतात ते मला ऐकायची जरूर पण नाही आणि मला ऐकायचं मला कान तिथे जाणार पण नाही बरं का. माझे कान ते गोष्टी ऐकत नाही. परमार्थाला लागल्यानंतर लोक काय बोलतात याची तमा बाळगायची नाही. नाहीतर माल घातल्यावर लोक बोलतात. दुसरा मित्र असतो ना, त्याने माल घातलेली नसते, त्याची माल बघितल्यावर बोलतात, अरे तू माल घातली, तू या भानगडीत कधी पडला? डोकं फोडायला कोण नाही. भानगड मिटवण्याकरता माल घातलीये. तो बोलतो या भानगडीत कधी पडला. जगाचा न्याय असा आहे. जगाला जे चांगलं आहे ना ते आवडणार नाही. तुम्ही जुगाराला जा, कोणी बोलणार नाही की तुम्ही जुगाराला का जाता म्हणून. नाही नाही. कीर्तनाला जायला लागलं, कधीपासून सुरू केलं कीर्तनाला जायचं असे बोलतात. ही बात आहे. हा मोठा रोग आहे समाजाचा. आणि म्हणून त्यांचं ऐकायचं नाही आपल्याला. इतकं मला सांगायचं आहे. कोणाचं ऐकायचं नाही. आपलं ध्येय आहे जे निश्चय आहे देवासाठी जर करतो ना आपण, करायचं मोठ्या प्रेमाने. बस. तर ते म्हणाले मला कोणाची जरुरी नाही आहे असं आहे. ती मग एक फार चांगला श्लोक बोलते. ती म्हणते, जीवितम सखी पाणी कृतम किम गुरुचे सुहदस्य मे भयम लभ्यते यदि कसे वा भयम न लभ्यते यदि कसे वा भयम. मी त्याला जीव दिलाय, माझा जीव. माझ्या कृष्णाला मी माझा जीव दिलाय. मला कोणाची भीती नाही. जीवितम सखी पाणी कृतम किम गुरुसे सुहदस्य मे भयम. मला गुरुजनांची भीती नाही आणि माझ्या भाऊबंधांची भीती नाहीये. लभ्यते यदि कसे वा भयम. तो जर माझा जर झाला तर मला कोणाची भीती आहे. कारण का, त्याची इतकी ताकद आहे की सगळं जग त्याच्या इशाऱ्यावर चालतो. हे चंद्र सूर्य वगैरे जे आहेत ना, हे वारा वगैरे वाहतो ना, त्याच्या इशाऱ्यावर वाहतो. इतका शक्तिमान जर माझ्या जीवनामध्ये जर आला तर माझ्याकडे कोण बोट दाखवू शकतो असं आहे. आणि जर नाही आला माझ्या जीवनात तर जीवच जाईल ना. एखाद्याला बोललो, का रे विष खाता का? हे विष खाता का म्हणजे काय, मारायचं आहे का? जीव जाईल ना. पण जीव जर अगोदरच गेला असला तर विष खायला काय हरकत आहे, नाही का? त्याप्रमाणे ती बोलते, जीवितम सखी पाणी कृतम. जीव तर अगोदरच दिलेला आहे, मग मला भीती नाही आहे असा अर्थ आहे. म्हणून कोणालाच कळणार नाही. ती बोलते, माझ्या जीवीचे तुम्ही का हो ना. संतांच्या जीवनातलं कोणाला समजत नाही असा एखादा मनुष्य असला पाहिजे. हे तुकाराम बाबा, आज मी तंबाखू सोडली, वा वा वा, धन्य देतील. आज मी संध्याकाळची सोडली. समजतंय ना? संध्याकाळची वेगळी. ती सोडली म्हणजे शेतात टाकली ती नाही, इथं सोडली पाहिजे. इथून नाही सोडली पाहिजे,
इथं नाही सोडली पाहिजे, शेतात सोडली पाहिजे, टाकून दिली पाहिजे. बस असा कोणी वीर पाहिजे. बस त्याला वीर म्हणतात ज्ञानोबा राय. बरं का, बरं का. तैसे विषयांचे घर इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर विराग साहती. युगांत होतो त्यांना वीर म्हटलंय. बस माझ्या जीवीचे तुम्ही का म्हणे ना, माझा बळिया तो पंढरी राणा. मग काय तुझं म्हणणं आहे? ती म्हणते नंद नंदनू घडी घडी आना, नंद नंदनो घडी घडी आना, दयाविन नवाती प्राणाव माये, बाप रखुमा देवर विठ्ठलू अमृत पान घे माये, अमृत पान घे माये. न लावा चंदन अंगिन घाला विंदनवारा, न लावा चंदन अंगिन घाला विंदनवारा, लावा चंदन अंगिन घाला विंदनवारा, लावा चंदन अंगिन घाला विंदनवारा. बाप रखुमा देवर विठ्ठलू अमृत पान घेवाये, न लावा चंदन वांगी न घाला विंदनवारा. हरी न शून्य सारा शेजारू. मी जरी मरण पावली जरी तरी पण माझा कृष्ण जर आला तो अमृतासमय आहे. बरं का, अमृतासारखा. मेलेल्या माणसाच्या तोंडामध्ये अमृताचा हे थेंब टाकला जर तो जिवंत होतो, तसा तो माझा श्रीकृष्ण अमृत स्वरूप अशा प्रकारचा आहे. म्हणून बस मला दुसरं काही करू नका. फॅन वगैरे सगळं काढून द्या आणि फक्त तो नंद नंदन आहे ना त्याला आणा. नंद नंदनू घडी घडी आणा, तया विनन वाचती प्राणाव माये. असा तो अशा प्रकारचा माझा आहे, तो मला पाहिजे. विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम, तुझे वर्णी गुण नाम, माझी वाणी तुझे वर्णी गुण, माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम. ऐसे देई प्रेम काही कळा, ऐसे देय प्रेम काही कळा, ऐसे देय प्रेम काही कळा. भगवंताचा गोकुलामध्ये अवतार झाला. गोकुलामध्ये आनंदी आनंद. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. नागरी बालकृष्ण बालकृष्ण बाळकृष्ण बाळकृष्ण नंदाधरी आनंद आनंद आनंद
घरी आनंदल्या नरनारी. भगवान श्रीकृष्णाचा अवतार गोकुलामध्ये आला. गोकुलामध्ये आनंद आनंद. परमात्मा जीवनामध्ये आल्याशिवाय आनंद नाही होत असं आहे. म्हणून परमात्मा जीवनामध्ये येणं जरुरी अशा प्रकारचे आहे. की त्या कालामध्ये भगवान श्रीकृष्ण गोकुलामध्ये अवतरले तेव्हा त्यांच्या गोकुलामध्ये आनंदाला पारावार नाही राहिला. मग आता त्याचा आपल्याला काय उपयोग आहे ना उपयोग आहे. काय उपयोग सांगू का? ही सगळी इंद्रिय आहेत ना ती देवाच्या कामाला लावायची. दशे इंद्रियांचा एक मेळा केला. दशे इंद्रियांचा एक मेळा केला. इंद्रियांचा एक मेळा केला. दशे इंद्रियांचा एक मेळा केला. तैसा गोपाल काला तैसा गोपाल काला होत असे कायाही पंढरी आत्मा विठ्ठल. कायाही पंढरी आत्मा विठ्ठल. तैसा गोपाल काला तैसा गोपाल काला होत असे कायाही पंढरी आत्मा विठ्ठल. कायाही पंढरी आत्मा विठ्ठल. बरं का? सगळ्या इंद्रियांच्या द्वारे आपण परमार्थ करूया बरं का? अशी शपथ आपल्याला घेणं जरुरी आहे. सर्व सुख आपल्याला भेटेल. संसारामध्ये आपण सुख धुंडलतो पण तिथे तो नाही आहे असं ज्याने संसार निर्माण केलाय ते सांगतात भगवान. अनित्यम असुखम लोकमिमं प्राप्य भजस्व माम. किं पुनर्ब्राह्मणा पुण्य भक्ता राजर्षयस्तथा. अनित्यम असुखम लोकम इमं प्राप्य भजस्व माम. अरे मनुष्यान माणसांनो सुख नाही तर कशाला धुंडता तुम्ही? सुख पाहिजे का? मग माझं भजन करा. माझे भजन करा. सगळी सुख तुमच्या पायाशी लोलन घेतील. हे आपण ध्यानात ठेवायचं आहे. म्हणून सगळे गोकुलवासी आनंदी आनंद. गोकुलीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान केलिया वाचूनी. जप केला वाचून त्यांना ब्रह्मज्ञान झालं. असा प्रकार झाला. इकडे कंसाला धाक पडला. म्हटले माझा शत्रू गोकुलामध्ये वाटतोय. तर त्याने एक सभा भरवली आणि सांगितलं की आपल्याला कृष्णाला घालवायचं आहे. तेव्हा काय उपाय करावा असं मी सदस्यांना सांगतो. तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये ना एक स्त्री आमदारीन झाली होती. तिचं नाव पुतना. पुतान अपि नयती इति पुतना. जे लहान बाळाला मारते ना तिला पुतना म्हणतात. आता पुतना आहेत का हो? हा नाही ना नाही. अहो किती पुतना आहेत. तालुक्यामध्ये गावागावामध्ये पुतना आहेत. बालाला मारतात त्या पुतनाच नाही का? आज वर्तमानपत्रामध्ये बातमी ऐकतो आपण. आज कचऱ्याच्या ढिगाराखाली एक आरबक सापडलं. मग ते पुतनेच ना. विठ्ठल 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 बस ती म्हटले का कशाला राजेसाहेब एवढा खर्च तुम्ही करता? एवढं कशाला हार वगैरे एवढे मोठे मोठे हार? हे सगळे कीर्तनकारला आता कीर्तनकाराचा डिमांड चांगला वाढत चाललाय हो का? सगळ्या ठिकाणी असं पुष्प वर्षाव करतात. चांगले चांगले हार घालतात. तेव्हा कीर्तनकारांनी ध्यानात ठेवलं पाहिजे की आता आपली जबाबदारी वाढली पाहिजे. कीर्तनकारांनी वाकड्या रस्त्यात नाही चालला पाहिजे. नाही तर इतके हार घालून गावायला गेले होतील ना नाही का? हार का फुकटचे आहेत का? किती किंमत आहे याची? लाखो रुपयाचा हार आहे. असं आहे. म्हणून तर नारळ नाही दिल्यानंतर लोक ते एक गावचे येत नाहीत. हा कारण याने आम्हाला नारळ दिलं नाही या गावाला. कारण तो नारळ किमती असतो. त्याचा भाव भलताच. विठ्ठल विठ्ठल पुतना उठली. म्हटले वा 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 चांगले. मला सांगायचं ना मी घरेलू नोकरांनी तुमची ही जाते आणि ही त्याला मारून येते. त्याला मोठं काय कठीण काम नाही ते. असं आहे. निघाली ती जेवणा. तेव्हा निघाल्याबरोबर देवाला समजतं. तुम्ही आम्ही पण मनामध्ये कोणता पण विचार जेव्हा आम्ही आणतो ना तेव्हा त्याला समजतो.
आपण जर बोललो ना हा काढून टाकाय असं विठ्ठल विठ्ठल पुतणीने ठरवल्या बरोबर देवाला समजलं की मला भेटायला येते म्हणजे मारायला येते मला. पण मी यंदा या जन्मामध्ये ब्रह्मचारी राहणार आहे. तेव्हा ब्रह्मचारी माणसाने ना सकाळी सकाळी महिलांना नाही बघायचं असा नियम आहे. तेव्हा माझी जीवनाची सकाळची पाठ आहे तेव्हा मला नाही पाहिजे तो विठ्ठल विठ्ठल देवाने डोळे बंद केले. म्हटली मारायला आली खरी पण होऊन तर आली आई मला मारायला आली पण वेस आईचा घेतलाय. आणि आई जरी कशी पण असली तरी ती मोठी आहे. आई किती पण चुकीचं वागत असेल जरी तरी मुलासाठी ती महान आहे. तिचं पाय जर त्याने धरले जर तर नक्की त्याचा उद्धार आहे. ती बरीचशी पोरं सांगतात आमच्या आईला काही कळतच नाही अशी सगळी पोरं सांगतात. मी म्हणतो का रे तू म्हणतो आईला काही कळत नाही. मग लहान असताना तुला जे मालिश करत होती ना तेलाने बरं का तेव्हा तुझ्या डोळ्यात बोट कसा नाही घातला कळत नाही बोलतो तिला ते चांगलं कळतं. माता न कुमाता पुत्र कुपुत्र भले माता कुमाता नाहीये पुत्र कुपुत्र भले. म्हणून मला मारायला जरी आली असली तरी मी हिला उघड्या डोळ्याने नाही मारणार. डोळे बंद करेन आणि मग मारेन. कोणी बोलले आरतीला मारली कशाला तू तर मी सांगेन मी डोळे बंद होते माझे मला काय समजलंच नाही काय काय कशाला आली ती तर त्याला ती मेली ती मी त्याला काय करणार असं आहे. तो ती सांगतो 18 कारण आहेत भागवतामध्ये फार चांगलं का डोळे बंद केले देवाने ते एक सांगतो आणि मग पुढे चालतो. टाइम झालाय जास्त आणि मला सवय नाही जास्त तरी पण आता मी जातो थोडा 12च्या पुढे कारण 12:15 नंतर कीर्तन सुरू झालाय. तर श्रोते मंडळींचा पण थोडासा ठाव घ्यावा लागतो मला नाहीतर मला फार कष्ट होतात टायमाच्या बाहेर जाणं. मी सगळ्या कीर्तनकारांना सांगतो तुम्हाला जो टाइम दिला ना त्याच्यापेक्षा 5 मिनिटं तरी अगोदर पुरा करा तेव्हा ते तुम्हाला श्रोते बक्षीस देतील का कीर्तनकार चांगला होता 5 मिनिटं अगोदर ओळखला. विठ्ठल विठ्ठल बस तेव्हा देवाने प्रार्थना केली भोलेनाथाला. मनात म्हणतात ती बघा ही बाई मला उभीच पाजायला आली आणि 20 प्यायची मला सवय नाही. तेव्हा मी भोलेनाथाला बोलवतो त्यांना आहे सवय आहे ना त्यांना आहे का सवय काय सवय सांगा. विठ्ठल विठ्ठल देवी दैते सागर मंथन पै केले त्या माझे अवधेत आणि अशा प्रकाराने भोलेनाथाला सांगितलं तुम्ही या मला आता दूध आणि दही लोणी खायचं आहे तुम्ही 20 खा. त्यासाठी डोळे बंद केले होते. अशी 18 कारण आहेत जास्त सांगत नाही. त्याप्रमाणे मग ती आली जेव्हा ना तेव्हा लगबगीने म्हणते अरे बाई यशोदा ताई तुम्हाला पुत्ररत्नाचा लाभ झालाय कधी नामकरण विधी झाला आम्हाला समजलंच नाही. चिठी नको पाठवायला तुम्ही आम्ही बहिणी आहोत. मोठ्या माणसाची नातं जोडतात लोक असं आहे. त्याप्रमाणे त्या लगबगीने आले बाहेर आमच्या दरवाजाला हात लावला आणि सांगितलं बाई जरा थांबा. बालना 4 तास झाले पाळणासारखं हलत होते पण झोपच येत नव्हती त्याला. तेव्हा आता कुठे झोप लागली असं आहे. भगवान विचार करतात आई सांगते की झोप लागली मी झोपा काढायला आलो इथे. या लोकांमध्ये झोपा काढायला ना आलो. एसटी ड्रायव्हर रेल्वेचा ड्रायव्हर विमानाचा ड्रायव्हर हे जे आहेत ना याने झोपून नाही चालला ते जर झोपले ना तर बाकीची सगळी झोपते. मग मी झोपणार नाही जगाची गाडी मला चालवायची आहे. लागले ओरडायला अगं बाई तुम्ही काहीतरी बोलता बाल तर जागा आहे. आणि गेली ती मला सत्संगाला लावलं देवाला. देवाने तिचं 20 शोषण केला. 20 काय कोणाला 20 पण त्याचंच रूप आहे ना बाबा. तू त्याला काय करणार आहे. प्रल्हादाला मारण्याकरता जेव्हा त्याने तलवार उपसली ना त्या हिरण्यकशिपूने तेव्हा ते हसत होते
म्हटले का रे तू हसतो, आता मी तुझी गर्दन छाटतोय, तू तू कुशाला हसतोस? तर तो बोलतो विष्णू शस्त्रेषु युष्माशु, ही तलवारीमध्ये माझा विष्णू आहे, तेव्हा ती तलवार मला नाही कापणार नाही मला. अशा प्रकारचा आहे बास. मग त्याप्रमाणे देवाला विष काय करणार आहे, सगळं विष शोषण केलं. पंच प्राण जेव्हा शोषण करायला लागले ना, तेव्हा ती एकदम ओरडली, अरे कृष्णा सोड. दोनदा बोलली ती, कृष्णा सोड. इहलोकातून तिची सुटका केली आणि परलोकातून तिची सुटका केली. बरं का. 7वा अध्याय आहे ते दशम स्कंदामध्ये या पुतना वधाचा. पण पुतना वध नाही उद्धार त्या अध्यायाचं नाव, पुतना उद्धार. त्या अध्यायाचं नाव काय आहे? पुतना उद्धार. पुतना वध नाहीये, उद्धार केला तिचा. अशा प्रकारे सगळ्या राक्षसांचा नायनाट केला देवाने. आता रांगते झाली, चोऱ्या करायला लागले, तेव्हा गाराणी यायला लागली. मग यशोदा माता कंटाळल्या, सांगितलं बाळा बस झाला, आता तू गाय घेऊन चारला जात जा. भगवान श्रीकृष्ण गाय घेऊन चारला जायचे आणि तिथे गेल्यानंतर नेलेल्या शिदर्या सोडायच्या, ते एकत्रित करून खायचा. त्याला काला म्हटलाय. यमुनेच्या तीरावर भगवान श्रीकृष्णाने जो काला केला, तो काला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाच्या शेवटी होतो. म्हणून अशा प्रकारचे सप्ताह आपण केले पाहिजेत. त्या सप्ताहाच्या माध्यमातून आपण सदाचार शिकलो पाहिजे, नामस्मरण भजन करण्याकरता शिकलो पाहिजे. भजन करण्याची पद्धत शिकण्याकरता हे सप्ताह अशा प्रकारचे असतात. आणि या संसाराच्या बंधनातून सुटण्याकरता हा सगळा खटाटोप आपण मानला पाहिजे. जर आपण देखाव्याकडे जर गेलो तर ते चुकीचं ठरेल. असा प्रकार आहे. मग भगवान श्रीकृष्ण ते सोडायचे आणि एकत्रित खायचा, त्याला काला म्हटलाय. तो काला आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सप्ताहाच्या शेवटी होतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. शिंके लावी येले दुरी, शिंके लावी येले दुरी, होतो तिघांचे मेवरी, होतो तिघांचे मेवरी, होतो तिघांचे मेवरी, होतो तिघांचे मेवरी, होतो तिघांचे मेवरी. तुम्ही वारे दोहीकडे, तुम्ही वारे दोहीकडे, मुख पसरवणी गडे, मुख पसरवणी गडे, मुख पसरवणी गडे, पसरवणी गडे, मुख पसरवणी गडे. वाहती त्या धारा, वाहती त्या धारा, घ्या रे दोहीच्या कोपरा, घ्या रे दोहीच्या कोपरा, घ्या रे दोहीच्या